आता एक महत्त्वाची बातमी। मुंबईतील भांडूपमध्ये एका वाहनात 3 ते 3.5 कोटींची रोकड सापडली आहे। भांडूप पोलीस ठाण्यात पैशांची मोजणी सुरू आहे। आयकर विभागाचं पथक दल या ठिकाणी दाखल झालेलं आहे। भांडूपमधील सोनापूर सिग्नलवर निवडणूक भरारी पथकानं ही कारवाई केलेली आहे। तर याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। भांडूप पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येत असलेला सोनापूर सिग्नल येथे एक धक्कादायक घटना घडली आहे। रात्री 1च्या सुमारास इलेक्शन कमिशनच्या भरारी पथकाने एक वाहन पकडलेलं आहे। त्या वाहनामध्ये जवळपास 3 ते 3.5 कोटी रुपये असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। आपण दृश्यांमध्ये पाहू शकता, हेच ते वाहन असून एटीएम मध्ये पैसे देणारं जे वाहन असतं त्या सदृश ही गाडी आपल्याला पाहायला मिळते। यामध्ये काही कर्मचारी होते। त्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली असता त्या कर्मचाऱ्यांकडे कोणताही कागदपत्र आढळले नाहीये, तसेच रायफल वगैरे काही आढळलेलं नाही। त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी ही गाडी भांडूप पोलीस स्टेशन येथे आणलेली आहे। तसेच या ठिकाणी निवडणूक भरारी पथक तसेच आयकर विभाग देखील दाखल झाला असून नेमकी ही कॅश कुठली आहे, ही कॅश कुठे नेण्यात येते या संदर्भात चौकशी असल्याची माहिती चौकशी सुरू आहे। कॅमेरा पर्सन रुपेश कांबळीसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई।